हॅलो फ्रेंड, नमस्कार. तुम्ही म्हणाल की सर हा अंगावरती गुलाल कसला आहे, तर प्रोनाऊनचा पार्ट 2 सुरू करणार होतो. तेवढ्याच आपला विद्यार्थी मित्र साहिल शंभरकर तो आला. त्याची आत्ताच्या झालेल्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये STI म्हणून निवड झाली आणि फार आनंद वाटला की आपला जो विद्यार्थी आपल्याकडं सतत कंटिन्युअसली काही दिवस झाले की तो भेटायचा, गायडन्स घ्यायचा आणि आपल्याकडं इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश व्होकॅब्युलरीचे व्हिडिओसुद्धा त्यांनी पूर्ण पाहिले होते. आणि इंग्लिशला पण त्याला 42 मार्क्स आले, त्यामुळं खूप चांगले मार्क्स आले. आणि यापेक्षा मोठा आनंद नाही मित्रांनो की आपला विद्यार्थी मित्रांनो जेव्हा एखादा आपल्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होतं, आयोगाच्या यादीमध्ये नाव येतं, तेव्हा त्याच्या अंगावरती गुलाल पडतोच. त्याचबरोबर आमच्यासारख्या शिक्षकांच्या अंगावरती सुद्धा थोडाफार गुलाल पडतो. आणि तो आनंद मित्रांनो खरंच शब्दात व्यक्त नाही करता येते मला. आणि फार प्राऊड फील होतं की कालपासून खूप साऱ्या लोकांचे फोन मेसेजेस आले की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं आपल्या STI, SR आणि ASO म्हणून निवड झाली. आणि काय पाहिजे आणखी, ठीक आहे ना, यापेक्षा काय पाहिजे. जर आपल्या ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांचं जर सिलेक्शन होतं आहे जास्तीत जास्त आणि त्यामध्ये जर माझ्यासारख्या व्यक्तीचं खारीचं जरी वाटा असेल तरी मला वाटतं की यार जिंकलो आपण. ठीक आहे, चालेल. तर सर्व सिलेक्शन झालेल्यांचे सगळ्यांना अभिनंदन. आणि जे काही पुढच्या एक्झामसाठी व्हिडिओज पाहतायत किंवा तयारी करतायत, तुमच्या आयुष्यातसुद्धा असा गुलालाचा दिवस नक्कीच येणार आहे. फक्त आणि फक्त जे आपले सातत्य आणि मेहनत ही कंटिन्यूस ठेवा. ठीक आहे, त्याने जे गायडन्स केलं आहे ते यूट्यूबवरती व्हिडिओ आपण टाकलेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. चला बघा, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये प्रोनाऊन मध्येच माझ्या डिसचा स्पेस संपला होता, त्यामुळे मला ते पूर्ण करता आलं नाही. त्यामध्ये आपण पार्ट 1 कवर केला आणि आता आपण करतो पार्ट 2. राहिलेले जे प्रोनाऊनचे प्रश्न आहे ते आपण कवर करतोय. बघा, आपण 21 प्रश्न कवर केले होते, आज आहे 22वा प्रश्न. व्हॉट टाईप ऑफ प्रोनाऊन इज द अंडरलाईन वर्ड यूज इन द गिवन सेंटेन्स. डिपार्टमेंटली 22ला प्रश्न विचारला. यू विल हर्ट युअर सेल्फ. मग ते म्हणतात की हे युअर सेल्फ काय आहे. तुम्हाला मी एक सिम्पल सांगितलं होतं, आठवतं का, की रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आणि एम्पॅथॅटिक. मग तुम्हाला सांगितलं तर रिफ्लेक्सिव्हमध्ये व्ही आहे म्हणजे वर्ब, म्हणजे क्रियापदानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन येतं. आणि एम्पॅथॅटिक म्हणजे भर देणं, स्वतःवरतीच भर देणं. आपण स्वतःला जास्त हुशार समजतो. म्हणजे नाऊन आणि प्रोनाऊन. नाऊन आणि प्रोनाऊन नंतर जे येतं त्याला आपण एम्पॅथॅटिक म्हणतो. बघा आता, यू विल हर्ट युअर सेल्फ. मग हे युअर सेल्फ काय आहे, त्याच्या आजूबाजूला पाहिजे काय आहे, हर्ट आहे. हर्ट बघा, मग यू काय आहे, सब्जेक्ट आहे. विल हे ऑक्झिलरी वर्ब आहे. हर्ट हे झालं तुमचं मेन वर्ब, म्हणजे वर्ब काय आहे, हर्ट आहे. आणि वर्ब नंतर येणाऱ्याला काय म्हणतो आपण, रिफ्लेक्सिव्हमध्ये व्ही आहे, म्हणजे हा रिफ्लेक्सिव्ह आहे. डोळे झाकून लिहायचं, इट इज अ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. समजतं की तुम्हाला. हे पोरं एवढं कन्फ्युजन होतं की परीक्षेमध्ये ते माय सेल्फ, हर सेल्फ, आवर सेल्फ असे शब्द दिसले की मग रिफ्लेक्सिव्ह की एम्पॅथॅटिक, भरपूर कन्फ्युजन होतं. फक्त बघायचं क्रियापदानंतर आहे का तरच रिफ्लेक्सिव्ह, नाहीतर नाऊन प्रोनाऊन नंतर आलं की एम्पॅथॅटिक लिहायचं. समजलं का. येस. बघा, आणि मित्रांनो अशा टाईपच्या म्हणजे एम्फॅथॅटिक, रिफ्लेक्सिव्ह किंवा पॉझेसिव्ह प्रोनाऊन, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह यावरती आयोग प्रश्न विचारतो. बघा 23 नंबर, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. असं इनकरेक्ट दिलं की त्याला पहिले गोल करायचं, म्हणजे आपल्या लक्षात राहतं की चुकीचं शोधायचं आहे. आता बघा, ही हर्ट हिमसेल्फ. बघा, हर्ट नंतर हिमसेल्फ आहे, त्याने स्वतःला दुखवलं, बरोबर वाक्य. आणि या वाक्यामध्ये ही हिमसेल्फ काय रे, हर्ट हे क्रियापदानंतर आले म्हणजे हे आहे तुमचं रिफ्लेक्सिव्ह. समस्या का, रिफ्लेक्सिव्ह आहे. आता बघा, जेम्स अँड माय सेल्फ वेंट टुगेदर. वेंट हे क्रियापद झालं. तुम्हाला मी एक बेसिक कन्सेप्ट सांगितली होती की बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. दिसतंय का रे, की बघा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तुम्हाला मी सांगितलं होतं की वर्बच्या अगोदर येणारा जो सब्जेक्ट आहे तो नेहमी नॉमिनेटिव्ह फॉर्ममध्ये घ्यायचा. नॉमिनेटिव्ह म्हणजे सब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये, म्हणजे आय, ही, शी, वी, दे अशा फॉर्ममध्ये घ्यायचा. आणि नंतर येणारं जे ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये घ्यायचा. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे इकडं आयचं मी झालं पाहिजे, हीचं हिम झालं पाहिजे, शीचं हर
आणि उईचं अस, देचं देम, अशा पद्धतीनं आपल्याला इकडे लिहायचं. आता बघा, वेंट हे क्रियापद झालं, क्रियापदाच्या अगोदर हे त्यांनी नाव वापरलं, ओके. पण बघा, क्रियापदाच्या अगोदर माय सेल्फ वापरलं. मला सांगा, क्रियापदाच्या अगोदर सब्जेक्टच्या जागी आपण फक्त आणि फक्त नॉमिनेटिव्ह फॉर्मच वापरतो, इतर कुठलाही फॉर्म वापरत नाही. त्यामुळे हे चुकलेलं आहे. इथं काय पाहिजे, जेम्स अँड आय वेंट टुगेदर. इथं आयोग आणखी करेल, इथं मी देईल, मी चालेल करे, नाही चालणार, कारण मी हे ऑब्जेक्टिव्ह फॉर्म आहे. म्हणजे इथं फक्त नॉमिनेटिव्ह फॉर्म पाहिजे, इथं फक्त येईल जेम्स अँड आय वेंट टुगेदर असं पाहिजे होतं, पण आयोगाने हे चुकवलेलं आहे. समजतं का? येस. आता बघा, बिहाव युअरसेल्फ, बिहाव क्रियापद आहे, त्याच्यानंतर हे आलेलं आहे, क्रियापदानंतर आलेलं असतं रिफ्लेक्सिव्ह. बरोबर का? कारण याच्यामध्ये व्ही आहे. वाक्य बरोबर आहे. शी डीड इट ऑल हरसेल्फ, तिने ते सगळं स्वतः केलं. मग शी एक करता झालं सब्जेक्ट, डीड हे वर्ब झालं, इट हे ऑब्जेक्ट झालं. मग ऑब्जेक्ट नंतर येणार काय असतं रे? बघा, तुम्हाला सांग, ऑब्जेक्ट नंतर नाऊनच असतं ना, ऑब्जेक्ट नाऊन असतं. मग मला तुम्ही सांगा की नाऊन किंवा प्रोनाऊन नंतर येणारं काय असतं? एम्पॅथॅटिक असतं. तुम्हाला सांगितलं होतं, हे आहे तुमचं एम्पॅथॅटिक. आणि हे पण बरोबर आहे. म्हणजे काय चुकीचं आहे? फक्त आणि फक्त इथं चुकीचं वाक्य आहे, त्यांनी तेच विचारलं, बी नंबर. कित्येकदा काय होतं, आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाही, करेक्ट विचारलं की इनकरेक्ट, घाईघाईमध्ये आपण चुकीच्या ठिकाणी, म्हणजे मला माहीत असतो तरी पण चुकीच्या ठिकाणी गोल होतं. समजलं का? त्यामुळं हे जे सिली मिस्टेक आहे त्या आपण व्यवस्थित काळजीपूर्वक हँडल करायचा. बघा, 24 नंबर, डोंट अनॉय दॅट बुल ऑर डॅश डॅश मे अटॅक यू. राज्यसेवा 21ला प्रश्न विचारला. पहिलं तर बुल म्हणजे काय? बैल. आठवलं का? आपण होकॅबमध्ये शिकलो होतो, बुल इन चायना शॉप. जी लोकांनी आपली होकॅब संजीवनी करतायत त्यांच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की होकॅब संजीवनीमध्ये आत्ताच झालेल्या ग्रुप सी मुख्य परीक्षेमध्ये 26 पैकी 23 प्रश्न ॲज इट इज आले होते, ॲज इट इज. आणि अशा पद्धतीने शिकवलेलं आहे, एकदम ट्रिक्स माइंड मॅपच्या पद्धतीनं. एकदा लेक्चर ऐकलं की तुमचं ते होकॅबलरी पार्ट होते. ठीक आहे ना? तर यामध्ये आपण शिकलो होतं बुल इन चायना शॉप. तुम्हाला सांगितलं तर बुल म्हणजे काय रे? बुल म्हणजे बैल. आता हा बैल कुठे गेला? चायना शॉपमध्ये गेला. शॉप म्हणजे दुकानामध्ये गेला. आता मला सांगा, शिंगावाला बैल जर दुकानामध्ये गेला तर तो शांत बसणार आहे का? तो हाताची घडी घालून मी फार गुणी बैल आहे असं म्हणणार आहे का? नाही. तो काय करेल? आपल्या शिंगानं नुकसान करेल ना, दुकानाचं वस्तू फोडेल, नुकसान करेल. म्हणजे हा बुल जर शॉपमध्ये गेला तर तो नुकसान करणार आहे शिंगाने. म्हणजे बुल इन चायना शॉप म्हणजे टू कॉज डिस्ट्रक्शन ऑर हार्म, म्हणजे नुकसान करणं असं त्याचा अर्थ होता. हे आपण तिथं पाहिलं होतं. मग तुम्हाला हे बुल शब्द इथं आला बघा पुन्हा, डोंट अनॉय दॅट बुल. बुल म्हणजे काय? बैल हा प्राणी आहे. तुम्ही शिकलं असेल की जर तो पुल्लिंगी असेल तर आपण त्याच्यासाठी ही वापरतो, स्त्रीलिंगी असेल तर त्यासाठी आपण शी वापरतो, आणि ती जर नपुसकलिंगी असेल तर इट वापरतो. इट आणखी आपण ॲनिमलसाठी वापरतो, किंवा बेबीसाठी वापरतो, किंवा लहान मूल म्हणजे चाइल्डसाठी वापरतो. मग इथं काय? बुल आहे म्हणजे प्राणी आहे, त्यासाठी आपण इट वापरणार. म्हणजे इट डायरेक्ट डी नंबर उत्तर तुमचं येतं. डी कुठं आहे? आणखी खाली बघा, इथं 2 नंबरमध्ये डी आहे, म्हणजे आपलं 2 नंबर उत्तर राहील. समजते का तुम्हाला? येस. क्लिअर आहे का? ओके. आणखी तुम्हाला एक सांगितलं होतं बघा, इट्स हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतं. आणि पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करत असताना याच्यानंतर नेहमी नाऊन येतं. म्हणजे इट्स मदर, इट्स फादर असं काहीतरी येईल. पण हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करताना याला कधीही असा ॲपोस्ट्रॉफी लागत नाही. लक्षात ठेवा. समजतंय का तुम्हाला? फक्त ITS असंच येईल, त्याला ॲपोस्ट्रॉफी लागणार नाही. ओके, फाईन. बघा पुढं, पॉइंट आउट द इनकरेक्शन टेन्स. चुकीचं तर आपल्याला शोधायचं आहे. आता आपण मल्टीलायनर आहे, खालून सुरुवात करू. ठीक आहे. गांधी वॉज वन ऑफ द बेस्ट लीडर्स हू हॅव एव्हर लिव्ड ऑनेस्टली. पहिली गोष्ट तर बघा, हू दिसते आपल्याला, लगेच आपलं अटेन्शन इकडे गेलं पाहिजे की बाबा सरांनी सांगितलंय की हू, विच आणि दॅट असे शब्द दिसले की पहिलं अटेन्शन यांच्याकडं. यांना आपण म्हणतो रिलेटिव्ह प्रोनाऊन. आणि या रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या अगोदर जो नाऊन येतो त्यानुसार आपण वर्ब घेत असतो, एवढं आपल्याला माहिती आहे. मग मला सांगा, हूच्या अगोदर काय नाऊन आहे? लीडर्स. बरोबर, लीडर्स. मग लीडर्स काय? प्लुरल आहे. प्लुरलसाठी आपण क्रियापद कसं घेणार? प्लुरल घेतलं, हॅव घेतलं, वाक्य बरोबर आहे. आणि तसं पण बघा, गांधी वॉज वन ऑफ नंतर आपण सांगितलं ते ऑफ नंतर येणार नाऊन कसं असतं? प्लुरल असतं.
समजतंय का रे? म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या शेजारचा करता घ्यायचा. वाक्य परफेक्ट बरोबर आहे. इनकरेक्ट पाहिजे, हा करेक्ट आहे म्हणजे आपल्याला डी नको. डी नको म्हणजे दोन पर्याय माझे कटले. आता बघा, युअर डॉटर अँड माइन आर कॉरलिंग ॲट द गार्डन. पहिली तर आर क्रियापद वापरलं कशासाठी? युअर डॉटर तुझी मुलगी, अँड माइन, माइन म्हणजे माझी, हे पजेसिव्ह प्रोनाउन आहे. दोन कर्ते आहे म्हणजे प्लुरल आहे म्हणून आर घेतलं. समजते का रे? म्हणजे हे वाक्य पण बरोबर आहे. आता आयोग इथं काय करू शकतो माहिती का? बघा, हे माइन सांगूनच देतो. माइन, हर्स, युअर्स, हे काय आहे रे? हे आहे तुमचं पजेसिव्ह प्रोनाउन. म्हणजे आपण शिकलो होतो आय शॉल ब्रिंग माय बुक्स, यू शुड ब्रिंग युअर्स, असं यायला पाहिजे. आता आयोग काय करू शकतो इथं आणखी माइन पण आहे. आयोग काय करायला माहिती का? युअर डॉटर अँड माय, माय करेल. माय आलं की चुकलं मित्रांनो. का माहिती का? कारण माय नंतर नाऊन लागतं. माय फादर, माय मदर, म्हणजे किंवा युअर फादर, युअर मदर, म्हणजे माय आणि युअर हे ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करणार आहे. याच्यानंतर नाऊन येईल म्हणजे हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून येईल. त्यामुळे तर माय येणार नाही. समजतंय का तुम्हाला? म्हणजे आयोग आणखी कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतो हे पण मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे इथं माइन हे पजेसिव्ह प्रोनाउन आहे, ते 100% बरोबर आहे. आता 90 किलोमीटर हा आठवलं तुम्हाला? MDT, मनी, डिस्टन्स, टाईम असे शब्द दिसले की सिंग्युलर घ्यायचं. 10,000 किलोमीटर इज लॉंग डिस्टन्स. 50,000 रुपी इज अ बिग अमाऊंट. म्हणजे मनी, डिस्टन्स, टाईम दिसलं त्याला सिंग्युलरच घ्यायचं. बघा, 90 किलोमीटर्स, 90 किलोमीटर म्हणजे अंतर आहे, डिस्टन्स आहे, डोळे दाखवून सिंग्युलर घ्या. इज घेतलं, बाकी काहीच पाहू नका. बरोबर आहे. आता बघा, नायदर नॉरच्या वाक्यामध्ये बघा, आयदर ऑर किंवा नायदर नॉरच्या वाक्यामध्ये ह्या ऑर किंवा नॉर नंतर जो करता येणार आहे त्यानुसार क्रियापद घ्यायचं. आणखी एक रूल कसा आहे? ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो, अलॉंग विथ अशा वाक्यामध्ये पहिल्या कर्त्यानुसार घ्यायचा. समजलं का? आणि आयदर ऑर, नायदर नॉर असे वाक्य दिसलं की ऑर किंवा नॉर म्हणजे दुसरा कर्त्यानुसार क्रियापद घ्यायचं. बघा, नायदर इंडिया नॉर पाकिस्तान इज गिल्टी ऑफ एनमिटी दॅट ऑपरेट ॲट द अनकॉन्शियस लेवल ऑफ द माइंड. पहिली गोष्ट तर नायदर नंतर इंडिया हा सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट 1, आणि नॉर नंतर पाकिस्तान सब्जेक्ट 2 झाला. मग आयदर ऑर नायदर नॉरच्या वाक्यानंतर दुसरा घ्यायचा. दुसरा म्हणजे कुठला? हा पाकिस्ताननुसार क्रियापद घ्यायचं. पाकिस्तानसाठी इज वापरलं, बरोबर आहे का? बरोबर आहे, सिंग्युलर आहे. ओके. त्याच्यानंतर आणखी एनिमिटी म्हणजे शत्रुत्व, त्यासाठी दॅट वापरलं, निर्जीव आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे. त्यांनी काय विचारलं? इनकरेक्ट विचारलं. सगळे करेक्ट आहे, म्हणजे यापैकी एक सुद्धा इनकरेक्ट नाही, म्हणजे नन ऑफ दिस. ओके, फाईन. पुढे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. आता करेक्ट विचारलं, डिपार्टमेंटल इकॉनॉमिक्सला प्रश्न विचारला. आता बघा, द बास्केट ऑफ द ॲपल्स अँड पियर्स वेअर हँगिंग फ्रॉम अ हुक. बघा, पहिली गोष्ट द लावलंय म्हणजे काय? नाऊन आहे. द बास्केट म्हणजे काय? सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे म्हणजे क्रियापद डायरेक्ट शोधायचं. सब्जेक्ट पहिलं चेक करायचं, सब्जेक्टनुसार वर्ब. मग बास्केट सिंग्युलर आहे, क्रियापद काय? यांनी वेअर घेतलं, बरोबर आहे का? नाही ना, इथं सिंग्युलर म्हणजे वॉज पाहिजे होतं, यांनी वेअर घेतलं त्यामुळे चुकलं. समजलं का तुम्हाला? आणि ऑफ नंतर येणारं नाऊन आपण प्लुरल घेतलं का? येस, बरोबर. आता आणखी तुम्हाला एक आर्टिकलची गोष्ट पण सांगून देतो. म्हणजे असे प्रश्न आर्टिकलमध्ये पण पाहायला मिळतात. जर हे द आर्टिकल दोन्ही नावाला जर असेल ना, बघा, एकाच नावाला आहे, दोन नाऊन आहे, पण पहिल्या नावाला जर आर्टिकल असेल द, म्हणजे तो सिंग्युलर आहे, एकच व्यक्ती आहे. परंतु जर इथं लावलं द बास्केट ऑफ ॲपल अँड द बास्केट ऑफ पियर्स, जर असं असतं, याचा अर्थ असा होता की हे दोन बास्केट वेगवेगळे आहे. एक बास्केट ॲपलचं आहे आणि एक पियरचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. कारण अशा वाक्यामध्ये दोन्ही ठिकाणी द लावलंय म्हणजे दोन नाऊन आहे, दोन वेगळे, म्हणजे प्लुरल होईल. त्या ठिकाणी आपण प्लुरल वापरलं असतं. परंतु पहिल्याच नामासमोर आर्टिकल द आहे, पुढं नाही आहे, म्हणजे ते सिंग्युलर आहेत. म्हणजे एकच बास्केट आहे, त्यामध्ये ॲपल पण आहे आणि पियर्स पण आहे. समजलं का? ते आर्टिकल जेव्हा आपण पाहू पुढं
त्यामध्ये ते आणखी क्लिअर होऊन जाईल. आता मात्र एवढं लक्षात ठेवा, म्हणजे हे वेअर चुकवलेलं आहे तर वॉज पाहिजे होतं. एक नंबर चुकला म्हणजे ए नको आहे आपल्याला. या दोन्हीपैकी उत्तर आहे बघा. सी तर बरोबरच आहे, म्हणजे सी पाहण्याची गरज नाही, डायरेक्ट बी पहा. दिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेज दॅट हॅव बीन स्टेज ॲट स्टॅनफोर्ड दिस सीझन. पहिली गोष्ट दॅट दिसलं म्हणजे काय, रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. आणि रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे शेजारता करता पाहायचा काय, प्लेज आहे म्हणजे प्लुरल आहे. प्लुरलसाठी क्रियापद प्लुरल वापरलं, हॅव 100% वाक्य बरोबर आहे. बाकी काहीच पाहिजे नाही, समजलं का. म्हणजे बी आपल्याला पाहिजे, बी पाहिजे म्हणजे इथं पाहिजे, म्हणजे डायरेक्ट आपल्याला उत्तर भेटलं. सी पण आपण चेक करण्याची पण गरज आपल्याला नाही. बी आणि सी बरोबर. आता सी बघू तरी. द सक्सेस ऑफ द न्यू ब्रांच इज वन ऑफ द रिसेंट डेव्हलपमेंट दॅट जस्टिफाय आवर फेथ इन द कंपनी. बघा पहिली गोष्ट पुन्हा दॅट आलं. दॅट म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन. मग दॅटच्या शेजारी काय, डेव्हलपमेंट्स आहे. डेव्हलपमेंट्स म्हणजे प्लुरल आहे. मग प्लुरलसाठी त्यांनी जस्टिफाय प्लुरल वापरलं, त्याला यस लावलेलं नाही. इथपर्यंत बरोबर आहे. द सक्सेस ऑफ न्यू ब्रांच इज वन ऑफ नंतर येणारं प्लुरल नाऊन वापरलं का, वापरलं बरोबर. म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण चेक केलं तरी ते बरोबर आहे, बी आणि सी. आता बघा 27 नंबर, फिल इन ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट वर्ब डिपार्टमेंटल एसओ इकॉनॉमिक्सला प्रश्न विचारला. बघा तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की बघा ईच ऑफ किंवा आयदर ऑफ नायदर ऑफ, एव्हरी, नन, वन असे शब्द दिसले डोळे झाकून सिंग्युलर घ्यायचं. समजलं का, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा नायदर ऑफ द टू टीचर्स, दोन्हीपैकी एक पण नाही. मग नायदर शब्द दिसलं की पुढं काहीच पाहिजे नाही, मग डायरेक्ट डोळे झाकून सिंग्युलर घ्यायचं. मग सिंग्युलर काय, हे नाही हे नाही, इज सिंग्युलर आहे, इथं इज पाहिजे. नायदर ऑफ द टू टीचर्स इज विलिंग टू टीच फिजिक्स असं बरोबर आहे. आणि ऑफ नंतर प्लुरल नाऊन आलेलं आहे आपलं, ते पण बरोबर आहे. समजतंय का तुम्हाला. म्हणजे इच, आयदर, नायदर असे शब्द दिसले डोळे झाकून सिंग्युलर घ्यायचं. म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये इज, पास्ट टेन्समध्ये वॉज, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅज. आणि फक्त क्रियापद असेल तर त्याला यस इयस लावतो, म्हणजे आपलं हे क्रियापद सिंग्युलर होत असतं. कळतंय का. यस. बघा 28 नंबर, फाइंड आउट द ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाऊन फ्रॉम द फॉलोइंग कंबाईन. सी इकॉनॉमिक्सला प्रश्न विचारला. तुम्हाला कुठं सांगितलं ऑब्जेक्टिव्ह पर्सनल, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे हे पाहिजे तुम्हाला नॉमिनेटिव्ह फॉर्ममध्ये आणि हे ऑब्जेक्ट पाहिलं ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये. आणि तेच विचारता येते की ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाऊन कोणते आहे. बघा वाक्य बघा, आय एम बॉय, वी आर पीपल, माय फ्रेंड इज डॅश डॅश. म्हणजे आय, वी, माय, आवर हे तुमचं काय रे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आहे. हे नॉमिनेटिव्ह प्रोनाऊन आहे. हे कुठे येतात, हे क्रियापदाच्या अगोदर येतात सब्जेक्टच्या जागी. त्यांनी विचारलं ऑब्जेक्ट्स, ऑब्जेक्टच्या जागी काय येईल, मग आय येणार नाही. माय आणि युअर काय आहे, माय फादर, युअर ब्रदर. माय आणि युअर हे तुमचे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. आणि बघा इथं आयचं तिकडे काय होईल, मी होईल, वीचं अस होईल, दीचं दी, यूचं यू राहतं. म्हणजे परफेक्ट 3 नंबर हे काय आपले, हे आपले आहे ऑब्जेक्टिव्ह. बघा इकडं सांगितलं, इकडं आय असेल तर इकडे काय होतं, आयचं मी होतं, हीचं पलीकडं हिम होतं, शीचं हर होतं, देचं देम होतं, वीचं हस होतं आणि यूचं यू राहतं. समजलं का. म्हणजे इकडचे हे आहे तुमचं नॉमिनेटिव्ह कर्ता म्हणून काम करतील, हे आहे तुमचं ऑब्जेक्टिव्ह कर्म म्हणून काम करतील. ओके. बघा 29 नंबर, राईट द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब इन द गिवन सेंटेन्स. कंबाईन. सी इकॉनॉमिक्सला प्रश्न विचारला. ईच ऑफ दीज रूम्स. बघा पुढं काय पाहिजेच नाही, ईच, एव्हरी, आयदर शब्द दिसला की सिंग्युलर घ्यायचं. मग काय फक्त आणि फक्त इज सिंग्युलर आहे. ईच ऑफ दीज रूम्स इज गुड इनफ फॉर मी. ओके. आणि लास्ट प्रश्न बघा, राज्यसेवा 2018चा प्रश्न आहे. चूज द इनकरेक्ट सेंटेन्सेस. आता बघा ईच ऑफ द कॅन्डिडेट, तुम्हाला काय सांगितलं, ईच दिसलं रे दिसलं, ईच, आयदर, एव्हरी असं दिसलं की ते काय पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. यांनी प्लुरल घेतलं, चुकलेलं आहे. इथं इज पाहिजे. समजतं का. नायदर ऑफ दोज व्हेकल्स वेअर अट्रॅक्टिव्ह. आयदर नायदर दिसलं की सिंग्युलर घ्यायचं, यांनी काय केलं प्लुरल वापरलं, चुकलं. इथं वॉज पाहिजे होतं. आणि माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्ड वर्किंग पीपल. आता माय फॅमिलीसाठी आर बरोबर आहे का, हे कसं पाहणार. आता माय फॅमिली, फॅमिली हे कलेक्टिव्ह नाव म्हणजे मान्य आपल्याला,
पण ते पूर्ण ग्रुप म्हणून काम करत असेल तर ते आपण सिंग्युलर घेऊ. बरोबर ना. तुम्हाला मी सांगितलं बघा, फॅमिली नाऊनमध्ये आपण पाहिलं होतं पार्लमेंट, कमिटी, आर्मी, हर्ड असे भरपूर शब्द आहे. हे जर एक युनिट म्हणून काम करतं तर सिंग्युलर घेऊ. पण पुढं बघायचं कशाबद्दल बोलतो आपण. माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्ड वर्किंग पीपल. पीपल म्हणजे आपण आता फॅमिली एक युनिट म्हणून बोलत नाही आहे, तर फॅमिलीमधल्या लोकांबद्दल बोलतोय. लोकांबद्दल बोलतोय म्हणजे फॅमिलीमध्ये ऑब्व्हियसली 2, 3, 4, 5 लोक असतील, म्हणजे हे प्लुरल घ्यायचं. म्हणजे काय प्लुरल घेतलं, माय फॅमिली आर हार्ड अँड पंक्च्युअल पीपल, हे वाक्य बरोबर आहे. आता मला सांगा, हे जे वाक्य आहे तुमचं, हे ग्रामॅटिकल कॉन्कर्ड आहे की नॉशनल कॉन्कर्ड आहे, यावरती प्रश्न विचारला जातो बरं का. मी सांगितलं होतं ग्रामरचे रूल फॉलो करतो. सब्जेक्ट सिंग्युलर, वर्ब सिंग्युलर, सब्जेक्ट प्लुरल, वर्ब सिंग्युलर, प्लुरल. ग्रामरचे रूल फॉलो करतो ग्रामॅटिकल कॉन्कॉर्ड. पण ग्रामरचे रूल फॉलो न करता अर्थानुसार क्रियापद घ्यायचं असेल तर नॉशनल कॉन्कॉर्ड म्हणून काम करतं. आता आपला ग्रामरचं रूल काय सांगतं, फॅमिली आहे सिंग्युलर घ्या. मग इथं सिंग्युलर घेतलं की तुम्ही नाही प्लुरल घेतलं. का बरं, अर्थानुसार प्लुरल घेतलं. मग अर्थानुसार तुमचं होतं नॉशनल कॉन्कॉर्ड. म्हणजे हे तो वाक्य आहे तुमचं नॉशनल कॉन्कॉर्ड. हा टॉपिक भरपूर लोकांना अवघड जातो, समजलं का. आणि यावरती फिक्स प्रश्न, फिक्स लिहून घ्या, फिक्स 100% प्रत्येक पेपरला मिळतो. आता सपोज मी असं म्हटलो, माय फॅमिली is going for trip, is going to trip, is going to visit monument. माझी फॅमिली विजिट करायला जाणार आहे. आता मला सांगा, विजिट करायला चालली कोण, फॅमिली. म्हणजे काय, इथं आपण फॅमिलीच्या लोकांबद्दल बोलतोय का, नाही, पूर्ण फॅमिलीजबद्दल बोलतोय. म्हणजे सिंगल युनिट म्हणून काम करतंय, म्हणजे सिंग्युलर आहे कलेक्टिव्ह नाऊन, त्यासाठी इज घेतलं. मग आपलं ग्रामरचा रूल काय सांगतो, कलेक्टिव्ह नाऊन सिंग्युलर करता, सिंग्युलर आहे तर क्रियापद सिंग्युलर घ्यायचं. म्हणजे ग्रामरचे रूल फॉलो करतं. म्हणजे हे जे वाक्य आहे तुमचं, हे आहे तुमचं ग्रामॅटिकल कॉन्कॉर्ड. समजतंय का रे. आणि अर्थानुसार क्रियापद घ्यायचं नॉशनल कॉन्कॉर्ड. संपला विषय. याच्या बाहेर तुम्हाला कॉन्कॉर्ड विचारलं जात नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला हे कसं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या पुढचा आपण ॲडजेक्टिव्ह टॉपिक असणार आहे आणि त्याची PDF आपण तुम्हाला झेरॉक्स काढण्यासाठी हे आपलं जे चॅनल आहे पॅशन इंग्लिश स्टडी नावानं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक खाली आहे. आणि याच नावानं ॲपसुद्धा आहे, ज्यावरती जी 26 पैकी 23 प्रश्न येणारी जी होकॅबची कोर्स आहे किंवा कंप्लीट इंग्लिश ग्रामरचा सुद्धा कोर्स आहे, नवीन चालू आहे सध्याला, तो सुद्धा तुम्हाला त्या ॲपवरती मिळेल. सगळ्यांनी हे टेलिग्राम जॉईन करा, म्हणजे तुम्हाला PDF झेरॉक्स करता येईल. आणि लेक्चर कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मलासुद्धा एनर्जी मिळेल. आणि मित्रांनो, भरपूर सारे लोक म्हणत होते की पुस्तक कोणतं आहे, तर हे पुस्तक आहे की या पुस्तकातूनच 26 पैकी 23, ग्रुप बी 25ला 24 पैकी 22 प्रश्न ॲज इट इज आपल्याला पाहायला मिळतं. होकॅब संजीवनी 3rd एडिशन आहे, ठीक आहे. त्यामुळे ते सगळीकडे अवेलेबल आहे, ऑनलाईनसुद्धा आहे, बुक स्टॉललासुद्धा आहे. ओके, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खाली कमेंट बॉक्समध्ये करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुमच्या कमेंट वाचले की मला खरंच आणखी एनर्जी मिळते आणखी PYQ काढायला किंवा कंटेंट काढायला. त्यामुळे काळजी करू नका, फक्त चांगला रिस्पॉन्स द्या. खाली कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं. आणि आपण पूर्ण ही जी सिरीज आहे PYQ ॲनालिसिस तुमच्यासाठी मोफत आपल्या यूट्यूबला घेत आहोत. आतापर्यंत आपण नाऊन आणि प्रोनाऊन टॉपिक कवर केले, पुढचे टॉपिक आपण लवकरच करणार आहे. फक्त हेतू एवढाच आहे की माझे गोरगरीब विद्यार्थी मित्र, ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्र, जसे की आज या साहिल STI झाला, तसे त्यांच्यासुद्धा सिलेक्शन व्हावं आणि त्यांच्यासुद्धा घरामध्ये दिवा पेटवावा, यासाठीच हा अट्टाहास चालू आहे. नक्कीच आपण ही खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्यासाठी सिरीज पुढे कंटिन्यू करूया. येस, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.